आवर स्मार्ट लर्निंग चॅनल. स्मार्ट लर्निंग चॅनल या तुमच्या आवडत्या चॅनलवरती मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. क्लास 9 अल्जेब्रा सब्जेक्ट आपण स्टार्ट केलेला आहे. यामधील चॅप्टर फर्स्ट आपण सॉल्व करून घेणार आहोत. चॅप्टर फर्स्ट स्टार्ट करण्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. क्लास 9 हा क्लास 10चा बेस आहे. सो क्लास 9 मधील अल्जेब्रा सब्जेक्ट असेल, जॉमेट्री सब्जेक्ट असेल, यामध्ये जे काही चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्समधील जे काही छोटे मोठे कन्सेप्ट असतील ते तुम्ही इथेच क्लिअर करा. म्हणजे प्रॉब्लेम सेट सॉल्व करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आणि क्लास 10मध्ये गेल्यानंतर क्लास 10चा सिलेबसही तुम्हाला अवघड वाटणार नाही. चॅप्टर फर्स्ट आहे सेट्स. तर या चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते पाहूयात. फर्स्ट पॉईंट आहे इंट्रोडक्शन. नेक्स्ट टाईप ऑफ सेट्स, वेन डायग्राम पाहणार आहोत. इक्वल सेट्स अँड सबसेट्स. नेक्स्ट युनिव्हर्सल सेट्स. नेक्स्ट इंटरसेक्शन अँड युनियन ऑफ सेट्स. नेक्स्ट नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट्स. आता हे पॉईंट आपण वन बाय वन पाहणार आहोत. फर्स्ट पॉईंट आहे व्हॉट इज मीन बाय सेट. सिंपल भाषेत सांगायचं झालं तर सेट म्हणजे कलेक्शन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं जे काही कलेक्शन असतं त्याला आपण सेट असे म्हणतो. एक्झाम्पलमध्ये फ्लॉवर ऑफ बुके, नेक्स्ट कलेक्शन ऑफ कीज, कलेक्शन ऑफ नंबर, यांना आपण सेट असे म्हणतो. आता टेक्स्टबुकमधली डिफाईन पाहूया. अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज सेट. वेल डिफाईन्ड म्हणजे काय? निश्चितपणे ज्या ऑब्जेक्टचं कलेक्शन आपण निश्चितपणे सांगू शकतो त्याला आपण सेट असे म्हणतो. और दुसरी एक डेफिनेशन आहे, वी कॅन डेफिनेटली और क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट ऑफ गिव्हन कलेक्शन, देन द कलेक्शन इज कॉल्ड ॲज सेट. दिलेल्या कलेक्शनमधील ऑब्जेक्ट जेव्हा आपण निश्चितपणे आणि स्पष्टपणे सांगू शकतो तेव्हा त्या कलेक्शनला आपण काय म्हणतो? सेट असे म्हणतो. एक एक्झाम्पल घेऊयात, त्यावरून तुम्हाला समजेल की सेट म्हणजे काय. ए बी सी इथे तीन सेट घेतलेले आहेत मी. इथे एला एक पर्सन समजा, बी हा दुसरा पर्सन आहे आणि सी हा दुसरा पर्सन आहे. ए पर्सनला मी सांगितलं टेल मी दी फर्स्ट 5 काउंटिंग नंबर. ओके, सो एक कुठून काउंटिंग सांगेल? 1 पासून सांगेल. 1 2 3 4 अँड 5. हे 5 काउंटिंग नंबर ए सांगेल. बी कुठून स्टार्ट करेल? 1 पासूनच स्टार्ट करेल. 1 2 3 4 5 हे 5 काउंटिंग नंबरच सांगेल. सी पण हे फर्स्ट 5 काउंटिंग नंबरच सांगणार आहे. ओके, सो या तिघांचंही ॲन्सर हे एकच येणार आहे. पर्सन टू पर्सन हे ॲन्सर चेंज होणार आहे का? नाही. जेव्हा हे ॲन्सर पर्सन टू पर्सन चेंज झालेलं नाही म्हणजे हा काय झाला? सेट झाला. आता नेक्स्ट पहा, ए बी सी हे 3 सेट आहेत. ओके, आता मी एला विचारलं की टेल मी दी ब्रेव्ह स्टुडंट इन दी क्लास. क्लासमधील ब्रेव्ह स्टुडंट कोणते आहेत ते सांगा. सो ए हा जर मॅथ्सचा टीचर असेल तर तो मॅथ्समधील जे मुलं ब्रेव्ह आहेत त्यांची नावं सांगेल. नेक्स्ट बी हा जर इंग्लिश टीचर असेल तर तो इंग्लिशमध्ये जे ब्रेव्ह स्टुडंट आहेत त्यांची नावं सांगेल. आणि सी हा जर मराठी टीचर असेल तर तो मराठीमध्ये जे स्टुडंट ब्रेव्ह आहेत त्यांची नावं सांगेल. सो हे कलेक्शन पर्सन टू पर्सन काय होत आहे? चेंज होत आहे. सो हा सेट होईल का? हा सेट होणार नाही. नेक्स्ट इथे मी काही एक्झाम्पल घेतलेले आहेत. याच्यामध्ये कोणते सेट आहेत आणि कोणते सेट नाहीत ते पाहूयात. फर्स्ट आहे डेज ऑफ वीक. आठवड्याचे दिवस. आठवड्याचे दिवस जर कोणाला विचारले तर कोणी 7च डेज सांगणार आहे. त्यापेक्षा जास्त डेज सांगणार आहे का? नाही. सो पर्सन टू पर्सन हे ॲन्सर चेंज होणार नाही. सो हा काय झाला? सेट झाला. नेक्स्ट मंथ्स इन अ इयर. इयरमध्ये किती मंथ्स असतात? कुणालाही क्वेश्चन केला तर ते 12 मंथ्सच सांगणार आहेत. ओके, सो हे पण ॲन्सर चेंज होणार नाही. सो हा पण काय झाला? सेट झाला. ब्रेव्ह चिल्ड्रन्स इन दी क्लास. क्लासमधले ब्रेव्ह चिल्ड्रन्स हे पर्सन टू पर्सन चेंज होणारे आहेत. सो हा सेट होणार नाही. इट इज नॉट अ सेट. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर हे निश्चित आहेत. ते चेंज होत आहेत का? नाहीत. सो तुम्ही कोणालाही विचारलं तर ते 1 पासून 10 पर्यंतच ते नंबर सांगणार आहेत. सो हा पण सेट होणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे दी नेम ऑफ सेट इज गिव्हन युझिंग कॅपिटल लेटर्स A to Z. जेव्हा सेटचं नेम लिहायचं असतं तेव्हा कॅपिटल A to Z लेटर्स आपण तिथे यूज करू शकतो. दी एलिमेंट ऑफ दी सेट्स आर शोन बाय युझिंग स्मॉल लेटर्स.
सेटचे जे एलिमेंट्स आहेत ते लिहिण्यासाठी आपण स्मॉल a to z लेटर्स यूज करू शकतो. नेक्स्ट, इफ a इज ॲन एलिमेंट ऑफ सेट a. स्मॉल a हा कॅपिटल A या सेटचा काय आहे, एलिमेंट आहे. तर तो कसा लिहिणार आपण, स्मॉल a इज ॲन एलिमेंट ऑफ सेट A असं लिहिणार. इफ a इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट A, स्मॉल a हा सेट एचा जर एलिमेंट नसेल तर तो कसा लिहिणार, a इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट A. याच्यावरती फक्त अशी लाईन मारायची आहे, म्हणजे स्मॉल a हा या सेटचा एलिमेंट नाही असं इथे शो होतं. ओके. सेट ऑफ नंबर्स, काही नंबरचे सेट्स आहेत ते पाहूया. इथे पहा n इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबरचा हा सेट आहे आणि तो n आपण कॅपिटल लिहिलेला आहे. आता नॅचरल नंबर कुठपासून स्टार्ट होतात, 1 पासून स्टार्ट होतात अप टू इन्फिनिटी. सो 1 to इन्फिनिटी लिहिलेला आहे, इज अ सेट ऑफ ए नॅचरल नंबर. नेक्स्ट, डब्ल्यू काय डिनोट करतो, इट इज अ होल नंबर. ओके. सो डब्ल्यू इज अ सेट ऑफ होल नंबर. होल नंबरचा हा सेट आहे. होल नंबर कुठपासून स्टार्ट होतात, 0 पासून अप टू इन्फिनिटी. इज अ सेट ऑफ होल नंबर्स. नेक्स्ट, आय फॉर इंटिजर नंबर. सो इंटिजर नंबर कसे असतात, -0 अँड प्लस. सो इंटिजर आय इज अ सेट ऑफ इंटिजर. नेक्स्ट, क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर. क्यू हा रॅशनल नंबरचा सेट आहे. आता रॅशनल नंबर म्हणजे काय, P/Q या फॉर्ममध्ये रॅशनल नंबर असतात. नेक्स्ट, आर इज अ सेट ऑफ रिअल नंबर्स. आर हा रिअल नंबरचा सेट आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. N फॉर नॅचरल नंबर, W फॉर होल नंबर, I फॉर इंटिजर, Q फॉर रॅशनल नंबर्स अँड R फॉर रिअल नंबर्स. मेथड ऑफ रायटिंग अ सेट्स. सेट राईट करण्याच्या 2 मेथड्स आहेत. ओके. फर्स्ट आहे लिस्टिंग मेथड, त्यालाच रोस्टर मेथड असं म्हणतात. अँड सेकंड आहे रोल मेथड, त्यालाच बिल्डअप फॉर्म असे सुद्धा म्हणतात. 1 by 1 ह्या मेथड आपण पाहूया. फर्स्ट मेथड आहे लिस्टिंग मेथड, त्यालाच रोस्टर मेथड असे सुद्धा म्हणतात. सो फर्स्ट पॉईंट पाहूया. ऑल द एलिमेंट्स ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट. सेटमधले जे सर्व एलिमेंट्स असतात ते कशामध्ये येतात, कर्ली ब्रॅकेट्समध्ये येतात. ईच ऑफ द एलिमेंट्स इज रिटन ओनली वन्स अँड सेपरेटेड बाय कॉमाज. एलिमेंट आपण लिहिताना ते एकच एलिमेंट लिहायचे आहेत आणि ते कॉमाने सेपरेट करायचे आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे, दी ऑर्डर ऑफ एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ दिस सेट्स. जेव्हा एखाद्या सेटचे एलिमेंट्स आपण लिहित असतो तेव्हा ते एलिमेंट्स ऑर्डरप्रमाणे लिहावेत असं काही नाही. ऑर्डर चेंज झाली तरी चालेल, फक्त त्या सेटमधील सर्व एलिमेंट्स लिहिणं हे गरजेचं आहे. एक्झाम्पल पाहूयात. दी सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. 1 and 10 मधील आपल्याला ऑड नंबरचा सेट आहे तो लिहायचा आहे. तर तो कसा लिहिणार आपण, लिस्टिंग मेथडमध्ये. तर फर्स्ट रूलमध्ये काय येतं, ऑल द एलिमेंट्स ऑफ दी सेट इन कर्ली ब्रॅकेट्स. सेटमधील जे एलिमेंट्स येतात ते आपल्याला कर्ली ब्रॅकेट्समध्ये लिहायचे आहेत आणि ते एलिमेंट्स एक लिहायचे आणि ते कॉमाने सेपरेट करायचे. आता फर्स्ट 1 to 10 मध्ये ऑड नंबर्स कोणकोणते आहेत, 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 ओके अँड 9 हे ऑड नंबर झाले. आता थर्ड रूलप्रमाणे याच्यामध्ये ऑर्डर महत्त्वाची नाही. ओके. ऑर्डर तुम्ही कशीही लिहू शकता, फक्त सेटमधील एलिमेंट्स सर्व लिहिणं गरजेचं आहे. सो आपण याचा आन्सर असंही लिहू शकतो, 9 7 5 3 1 असंही आपण हा सेट लिस्टिंग मेथडमध्ये लिहू शकतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे, दी वर्ड रिमेंबर दी लेटर RME रिपीटेड मोर दॅन वन्स. रिमेंबर या वर्डमध्ये RME हे लेटर्स रिपीट आलेले आहेत. तर सेट लिहिताना हे लेटर्स आपण रिपीट लिहायचे नाहीत, म्हणजेच एलिमेंट्स हे रिपीट लिहायचे नाहीत. RME आणि B एवढेच एलिमेंट्स इथे लिहायचे आहेत. हे लेटर्स रिपीट आले तरी एलिमेंट्स लिहिताना ते रिपीट लिहायचे नाहीत. ओके. सेकंड मेथड आहे रूल मेथड और त्यालाच बिल्डर फॉर्म असे सुद्धा म्हणतात. त्याचे काही रूल्स पाहूयात. रूल मेथड म्हटलं की याचा सेट लिहिताना काही रूल्स येतात
ते रूल्स काय आहेत ते आपण पाहूयात. डोंट राईट द लिस्ट ऑफ द एलिमेंट्स. याच्यामध्ये एलिमेंटची लिस्ट लिहायची नाही. राईट जनरल एलिमेंट्स युजिंग व्हॅरिएबल्स फॉलोड बाय व्हर्टिकल लाईन्स ऑर कॉलन अँड रिटर्न दी प्रॉपर्टीज ऑफ दी व्हॅरिएबल. त्या एलिमेंटचा जनरल फॉर्म आपल्याला लिहायचा आहे, म्हणजेच त्यासाठी एक व्हॅरिएबल यूज करायचा, त्याच्यामध्ये व्हर्टिकल लाईन्स कॉलन लिहायचे आहेत आणि त्या व्हॅरिएबलची प्रॉपर्टी आपल्याला लिहायची आहे. याचे काही एक्झाम्पल पाहूयात. इथे पहा, हा सेट ए आहे. हा सेट ए रूल मेथडमध्ये आपण कसा लिहिलेला आहे ते फर्स्टली रीड करूयात. इथे पहा, हा असा रीड करायचा. ए इज अ सेट ऑफ, ए हा कशाचा सेट आहे? ए इज अ सेट ऑफ ऑल दी एक्स, सर्व एक्सचा हा सेट आहे. आणि ही जी उभी लाईन आहे व्हर्टिकल लाईन, याला काय म्हणणार? सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स हा काय आहे? नॅचरल नंबर आहे. एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. 1 and 10 मधले नॅचरल नंबर्स या सेटमध्ये दिलेले आहेत. हा सेट रूल मेथडमध्ये लिहिलेला आहे. तर याच्यामध्ये हे काय आहे ते फर्स्टली आपण पाहूयात. 1 पेक्षा मोठा आणि 10 पेक्षा लहान असे नॅचरल नंबर या सेटमध्ये आहेत. सो तो कसा रीड करायचा सेट आपण ते पाहूयात. सेट ए इज अ सेट ऑफ ऑल दी एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स हा नॅचरल नंबर आहेत बिटवीन 1 and 10. 1 आणि 10 मधले नॅचरल नंबर या सेटमध्ये आहेत. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. सेट बी आहे. सेट बी इज अ सेट ऑफ ऑल दी एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 and 10. 1 and 10 मधले प्राईम नंबर्स या सेटमध्ये आहेत. सो हा असा लिहायचा. सेट बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर. एक्स हा काय आहे? प्राईम नंबर आहे बिटवीन 1 and 10. ओके. आणि हा लिस्ट फॉर्ममध्ये कसा लिहिणार? सो बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये इथे आपल्याला काय लिहायचे आहेत? एलिमेंट्स लिहायचे आहेत. तर प्राईम नंबर्स कोणकोणते आहेत 1 to 10 मधील? सो 2 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 7 आहे. असं आपण लिस्ट फॉर्ममध्ये लिहिणार. नेक्स्ट, क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर. क्यू हा रॅशनल नंबरचा सेट आहे. सो हा कसा रीड करायचा? सेट क्यू इज द सेट ऑफ ऑल दी नंबर्स इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू सच दॅट पी अँड क्यू इज अ इंटिजर नंबर. पी अँड क्यू हे काय आहेत? इंटिजर्स आहेत. वेअर क्यू इज अ नॉन झिरो नंबर. क्यू हा कसा पाहिजे? नॉन झिरो नंबर पाहिजे. लिस्ट मेथड आणि रूल मेथडचे काही एक्झाम्पल इथे आपण पाहूयात. फर्स्ट पाहूयात की रूल मेथडमध्ये काय दिलेलं आहे. सेट ए इज द सेट ऑफ ऑल दी एक्स सच दॅट एक्स इज द लेटर ऑफ दी वर्ड्स डिव्हिजन. इथे पहा, डिव्हिजन हा वर्ड आहे, त्याचे लेटर्स आपल्याला लिस्ट फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. तर इथे आपण एलिमेंट्स जे लिहिणार आहोत ते एलिमेंट्स आपण रिपीट, याच्यामध्ये आय रिपीट आहे तर इथे आपण रिपीट आय लिहिणार नाही. एकदाच आय लिहायचा आहे, तो रिपीट लिहायचा नाही. तो अशा फॉर्ममध्ये हा लिस्ट फॉर्ममध्ये आहे आणि हा रूल मेथडमध्ये आहे. लिस्टिंग मेथडमध्ये -3 and 3 हे 2 एलिमेंट्स आहेत. तर ते रूल मेथडमध्ये कसे लिहायचे ते पाहूयात. सेट बी इज द सेट ऑफ ऑल दी एक्स सच दॅट एक्स इज ए नंबर. एक्स काय डिनोट करतो? नंबर डिनोट करतो. एक्स इज ए नंबर, पण कसे नंबर्स? सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9. या फॉर्म्युल्यामध्ये हे नंबर बसत आहेत का ते पाहायचे आहेत. इथे पहा, हा फॉर्म्युला सॅटिस्फाय होतो का ते पाहूयात. इथे पहा, एक्सची व्हॅल्यू आपण 3 घेणार आहोत फर्स्टली. सो 3चा स्क्वेअर काय येईल? 9 येईल. ओके. नेक्स्ट -3चा स्क्वेअर इज इक्वल टू -3 × 3 किती झाले? -3 मायनस प्लस होईल
अँड 3 × 3 9 होईल. सो हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं आहे. सो सेट बी इज द सेट ऑफ ऑल दी एक्स सच दॅट एक्स इज द नंबर सच दॅट x² इज इक्वल टू 9. आता नेक्स्ट सेट सी आहे. सेट सीमध्ये जे एलिमेंट्स दिलेले आहेत ते काय आहेत? 5 10 15 20 25. हे काय आहेत? 5चे मल्टिपल्स आहेत. सो आपण ते रूल मेथडमध्ये कसे लिहिणार? इथे पहा, आपण y घेऊयात. सेट सी इज द सेट ऑफ सच दॅट y इज अ मल्टिपल ऑफ 5. y इज अ मल्टिपल ऑफ 5. 5 to 25 नंबर दिलेले आहेत. इथे 30 35 दिलेला आहे का? नाही. सो त्यासाठी आपल्याला इथे कंडिशन लावावी लागेल. सो y इज अ मल्टिपल ऑफ 5 इज लेस दॅन कशापेक्षा कमी आहेत? 30. 30पेक्षा कमी असणारे असे 5चे मल्टिपल्स या सेटमध्ये आहेत. ओके. आता नेक्स्ट सेट डीमध्ये 2 4 6 8 10 12 14 असे एलिमेंट्स दिलेले आहेत. तर हे काय झाले? 2चे मल्टिपल्स झाले. सो ते आपण रूल मेथडमध्ये कसे लिहिणार आहोत? सेट डी इज अ सेट ऑफ ऑल दी झेड्स सच दॅट झेड इज ए मल्टिपल ऑफ 2. 2चे मल्टिपल्स आहेत, पण 14पर्यंतच दिलेले आहेत. इथे 16 20 18 असे दिलेले आहेत का? नाही. सो कुठपासून दिलेले आहेत? 2 to 14. सो आपण काय लिहिणार आहोत? 16पेक्षा कमीचे मल्टिपल्स या सेटमध्ये आहेत. सो इज लेस दॅन 16. 16पेक्षाचे कमी 2चे मल्टिपल्स या सेटमध्ये आहेत. ओके. आता नेक्स्ट ई या सेटमध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत? ए ई आय ओ यू. हे काय आहेत? तर हे इंग्लिशचे वॉवेल्स आहेत. तर या सेटमध्ये आपण कसं लिहिणार रूल मेथडमध्ये? ई इज अ सेट ऑफ ऑल दी एक्स सच दॅट एक्स इज ए वॉवेल. एक्स इज ए वॉवेल्स इन इंग्लिश. इंग्लिशमधले हे काय आहेत? वॉवेल्स आहेत. आणि कर्ली ब्रॅकेटने हे कंप्लीट करायचं, म्हणजे हे रूल मेथडमध्ये होईल. आता नेक्स्ट एफ हा सेट आहे. त्याच्यामध्ये 4 9 16 25 36 हे नंबर्स आहेत. तर हे कसले नंबर्स आहेत? तर हे परफेक्ट स्क्वेअर आहेत. इथे पहा, एफ इज अ सेट ऑफ ऑल दी एक्स सच दॅट एक्स इज ए एक्स काय आहेत? परफेक्ट स्क्वेअर आहेत. परफेक्ट स्क्वेअर. पण कुठपर्यंत आहेत? 36पर्यंत आहेत. 4 पासून 36पर्यंत आहेत, म्हणजे 1 पासून 40पर्यंत आहेत. सो बिटवीन 1 and 14 याच्यामधलेच परफेक्ट स्क्वेअर या सेटमध्ये आहेत. सो नेक्स्ट आहे, इथे पहा रूल मेथडमध्ये दिलेला आहे. या सेटमध्ये जे इंटिजर्स येणार आहेत ते कोणते इंटिजर्स येणार आहेत? -3पेक्षा मोठे अँड +3पेक्षा लहान असे इंटिजर्स येणार आहेत. आता इंटिजर्समध्ये काय येतात? -0 अँड प्लस या संख्या येत असतात. सो -3पेक्षा मोठे मग कोणते येणार आहेत? -2 -1 0 अँड +3पेक्षा लहान म्हणजे 0 1 अँड 2. हे काय येणार आहेत? हे एलिमेंट्स या सेटमध्ये येणार आहेत. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण सेट म्हणजे काय हे पाहिलं. टाईप्स ऑफ सेटचे 2 प्रकार. फर्स्ट लिस्टिंग मेथड, सेकंड रूल मेथड. लिस्टिंग मेथडमध्ये सेट कसा लिहायचा, रूल मेथडमध्ये सेट कसा लिहायचा, तो कसा रीड करायचा, हे आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने समजून घेतलेलं आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचे प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करून घेणार आहोत. सो तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.